हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्र हो, टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत टेन्स पार्ट 3 अर्थात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मित्र हो, तुम्हाला कधी असं बोलण्याची वेळ येते का की मी मोबाईल विकत घेतलेला आहे, त्याने त्याची कार विकलेली आहे, आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे. तर यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं किंवा कसं बसवायचं ते मी आज या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे. तर पूर्ण लेक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. तर बघा मित्रांनो, हा आहे टेन्स पार्ट 3. ओके, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. तर बेसिकपासून ही गोष्ट आपण समजून घेऊयात. स्ट्रक्चरमध्ये काय दिलेलं आहे पहा. एस म्हणजे सब्जेक्ट, हॅज किंवा हॅवपैकी एक. V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच जी गोष्ट तुम्ही करणार आहात, ज्या गोष्टीवर क्रिया करणार आहात तो घटक. आता खाली सहाय्यकारी क्रियापदं दिलेली आहेत. आयच्या नंतर तुम्हाला हॅव वापरायचा आहे. याचा अर्थ आहे असा होतो. कसा होतो? आहे. एकवचनी करता असेल तर हॅज वापरायचा आहे, याचाही अर्थ आहे असा होतो. अनेकवचनी करता असेल तर हॅव वापरायचा आहे, याचा सुद्धा अर्थ आहे असा होतो. आता कुठं नेमका हा टेन्स वापरायचा, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मी एखादी गोष्ट केलेली आहे असं सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. तुम्ही काय केलेलं आहे, कोणती एखादी गोष्ट केलेली आहे ती दाखवा ना. आताच्या आता तुम्ही काय केलं, एखादं म्हणते अरे मी आत्ताच चहा घेतलेला आहे, तर त्या ठिकाणी हा काळ वापरायचा. आय हॅव जस्ट टेकन टी. मी आत्ताच चहा घेतलेला आहे. लक्षात. त्याने भाजी आणलेली आहे. ही हॅज ब्रॉट व्हेजिटेबल्स. म्हणजे आता तुमच्या उपयोगाचे, समजा तुम्ही माझा व्हिडिओ पाहता पाहता कुणीतरी टी व्ही बंद करून टाकलेला आहे व्हिडिओ पाहण्यासाठी, तर तिथं काय वापरायचं? ही हॅज स्विच्ड ऑफ द टेलिव्हिजन. ओके, तर मग ही वाक्य जी आहेत, तुम्ही आता काय केलेलं आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल तिथे हा टेन्स वापरला जातो. तर बघा मित्रांनो, याचे काही वाक्य. आता तुमच्यापैकी कोणी आत्ताच जस्ट समजा घर बांधलेलं असेल, तिथे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं, दुसऱ्याला सांगायचं आहे, बँकवाल्याला सांगायचं आहे मी आत्ताच घर बांधलेलं आहे, मी घर बांधलेलं आहे. तर त्याला कसं बसवायचं पहा, ट्रिकनुसार सांगतो. पहिल्यांदा जे मी आहे मित्रांनो, मी, या मीसाठी आपण काय घेतो? आय घेतो. काय घेतो? आय घेतो. मग आय जर आलेला असेल तर आय नंतर काय वापरायचं आहे? हॅव वापरायचं. म्हणजे बिनधास्तपणे तुम्ही इथं हॅव घेऊ शकता. तरी पण आपल्याला उलट्या क्रमाने इकडे यायचं आहे. आता मित्र हो, आहेसाठी काय येईल? आयसाठी, आहेसाठी आता इकडून इकडे यायचं एक एक शब्द. आहेसाठी काय येतं ते पाहायचं, बांधलेलीसाठी काय ते पाहायचं, आणि नंतर घर घ्यायचं. आहेसाठी आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो हॅव. बांधलेले, आता क्रियापदाच्या शेवटी मराठीत असं केलेले, झालेले, गेलेले आलेले असेल तर तिथं क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं. उदाहरणार्थ मित्रांनो, BUILD बिल्डचा अर्थ होतो बांधणे. ओके, काय होतो? बांधणे. BUILT बिल्टचा अर्थ होतो बांधले. काय होतो? बांधले. आणि ती क्रिया जर पूर्ण केलेली असेल तर तिसरं रूप तुम्ही त्याचं वापरू शकता, ते सुद्धा बिल्टच आहे. बांधलेले. बांधलेले. आता हे आहे मित्रांनो पहिलं रूप, हे आहे दुसरं रूप, आणि हे आहे तिसरं रूप. आता तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये सांगितलेलं आहे की सब्जेक्ट घेतला आय, हॅज हॅवपैकी हॅव घेतलं, क्रियापदाचं तिसरं रूप करा. आता कोणतं आहे क्रियापदाचं तिसरं रूप? बिल्ड. त्याचा अर्थ काय होतो? बांधलेले. ते मग या ठिकाणी घ्या, BUILT. BUILT बिल्ड. पहा, आहेसाठी काय घेतलं? हॅव. बांधलेलेसाठी काय घेतलं? बिल्ड. आता घर, घरला आपण हाऊस म्हणायचं. आता हाऊस फक्त नाही म्हणायचं, त्याच्या अगोदर हे उपपद वापरायचं. अ हाऊस. अ हाऊस. आय हॅव बिल्ट अ हाऊस, असं याचं ट्रान्सलेशन होईल. आणि हे वाक्य मित्रांनो, हे स्ट्रक्चर लक्षात बसू न बसू, एकदा तुम्हाला माहीत झालं ना, मी घर बांधलेले आहे, याच्यासाठी काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? बोलून टाकायचं आय हॅव बिल्ट अ हाऊस. आय हॅव बिल्ट अ हाऊस. एकदा दोनदा म्हणलं की आपोआप आपल्या डोक्यातून ते वाक्य निघून जातं. काही जण असं म्हणतात की वाक्य असे लक्षात ठेवून बोलायचं कसं? तर फक्त सुरुवातीला बोलायची गरज आहे तुम्हाला. एकदा माहीत झालं की इथं असं असं बोलायचं, आपोआप येऊन जातं. आता मोहनने कार विकलेली आहे. आता मोहननेसाठी फक्त मोहनच लिहायचं. आता इकडून इकडे यायचं मित्रांनो. आता आहेसाठी काय आहे? आता पहा, पहिल्यांदा पाहायचं मोहन करता कसा आहे. मोहन म्हणजे एकच व्यक्ती आहे. एक गोष्टीसाठी हॅज वापरायचं आहे या अर्थाने. मग मोहन नंतर हॅज आलं. आहेसाठी घेतलं हॅज. विकलेली. आता जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की बिल्डची 3 रूपं, तसंच आता सेलचं तुम्हाला मी सांगतो. कसं सांगतो सेलचं? पहा, सेल म्हणजे विकणे मित्रांनो. सेल म्हणजे काय? विकणे. याचं दुसरं रूप आहे सोल्ड. त्याचा अर्थ विकले असं होतं.
आणि तिसरं रूप आहे सोल्ड, याचा अर्थ विकलेले किंवा विकलेली, विकलेला, असं वेगवेगळे अर्थ त्याचे होऊ शकतात क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचे. मग कार असल्यामुळे विकलेली आलं, तर त्यासाठी वापरायचं SOLD, सोल्ड. मोहन हॅज सोल्ड. आता कारसाठी आपण इंग्लिशमध्ये कारच म्हणतो, पण फक्त कार नाही म्हणायचं, अ कार म्हणायचं. अ कार. मोहन हॅज सोल्ड अ कार, या पद्धतीने याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये होईल. आपल्या शेजारी कोणी मोहन राहत असेल, त्याने एखादी वस्तू विकली, मोहन हॅज सोल्ड. त्याच्या पुढे काय, समजा त्याने सायकल विकली, मोहन हॅज सोल्ड अ बायसिकल. त्याने घर विकलं, मोहन हॅज सोल्ड अ हाऊस. त्याने फ्लॅट विकला, मोहन हॅज सोल्ड अ फ्लॅट. अशा प्रकारचे वाक्य वापरत राहा आणि त्या त्या सिच्युएशनमध्ये, त्या त्या परिस्थितीमध्ये बोलत राहा. आता तिसरं वाक्य पहा मित्रांनो, आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे. आता सर्वात अगोदर आम्हीसाठी बेसिकमध्ये शिकवले तुम्हाला वी येतं, बरोबर आहे. आता इकडून इकडे या. आता आहेसाठी 3 आहेत. हॅव आहे, हॅज आहे आणि डबल इथं हॅव आलेला आहे. मग आयसाठी हॅव येतं, एकवचनीसाठी हॅज येतं. वी म्हणजे आम्ही म्हणजे अनेक वचनी, तर अनेक वचनीसाठी काय येईल मित्रांनो, हॅव येईल. चला, आहेसाठी घेतला आपण हॅव. तर साजरा केलेला आहे, साजरा करणे नावाचं एक क्रियापद आहे, ज्याला आपण सेलिब्रेट असं म्हणतो. पहा मित्रांनो, आता सेलिब्रेटचा अर्थ होतो साजरा करणे, साजरा करणे. त्याचं जर तुम्ही सेलिब्रेटेड दुसरं रूप केलं तर त्याचा अर्थ होतो साजरा केला. पण तिसरं जर रूप घेतलं मित्रांनो, तेच आहे तिसरं रूपसुद्धा, सेलिब्रेटेड. तर याचा अर्थ होतो साजरा केलेला आहे, साजरा केलेला आहे. मग साजरा केलेलासाठी काय घ्यायचं, क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे, सेलिब्रेटेड. ते लिहा इथं, हॅवच्या नंतर सेलिब्रेटेड. काय साजरा केला पहा, त्या आता इकडून इकडे घ्यायचं, त्याचा वाढदिवस. आता वाढदिवसासाठी म्हणतो आपण बर्थडे आणि त्याच्यासाठी म्हणतो आपण हीज. म्हणजे हीज बर्थडे हे पूर्ण आता इथं आपल्याला घ्यावं लागेल, हीज बर्थडे. म्हणजे आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे, असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल. आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे, वी हॅव सेलिब्रेटेड हिज बर्थडे. आता जाऊ द्या, तुम्हाला काहीच माहीत नाही, पण तुमच्या कॉलनीमध्ये आसपास आज एखादी घटना घडली जिथं कोणीतरी कोणाचा वाढदिवस साजरा केलेला आहे, तर म्हणा ना तिथं, किंवा तुम्ही दुसऱ्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे, वी हॅव सेलिब्रेटेड हिज बर्थडे म्हणा. झालं, एका मिनिटामध्ये कार्यक्रम आटोपला. मग हे वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा कोणाचा वाढदिवस होईल तिथं हे वाक्य चिटकून टाका. आय हॅव सेलिब्रेटेड हिज बर्थडे. घरी जायला उशीर झाला, तुम्हाला घरी विचारलं काय झालं बाबा, उशिरा का आला, वी हॅव सेलिब्रेटेड हिज बर्थडे. आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. त्या व्यक्तीचं नाव टाका वाटलं तिथं, वी हॅव सेलिब्रेटेड मोहन्स बर्थडे. आम्ही मोहनचा बर्थडे सेलिब्रेट केला म्हणून उशीर झाला रे. मग ते वाक्य त्या ठिकाणी तुम्ही फिट करू शकता. या पद्धतीने हळूहळू एक वाक्य माणूस काय करत जातं, शिकत जातं. चालतं. हे 3 वाक्य पाहिल्यानंतर मित्रांनो, आता जर तुम्हाला प्रश्न नकारार्थी वाक्य करायचं असेल तर हॅज हॅव नंतर नॉट वापरायचं फक्त. नकारार्थी वाक्य जर करायचं असेल तर हॅज हॅव नंतर नॉट वापरायचं, आणि प्रश्नार्थी जर करायचं असेल तर सुरुवातीला हॅव हॅज घ्यायचं आणि त्या स्ट्रक्चरनुसार वाक्य बनवायचं. आता पहा, तुम्हाला याचं नकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर लिहून देतो, किंवा नकारार्थी वाक्य बनवायचं कसं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आता समजा 4 आता नकारार्थी वाक्य म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं नकारार्थी वाक्य जर तुम्हाला बनवायचं असेल तर ते बनवायचं कसं पहा. एक उदाहरण सांगतो. पहिलं वाक्य असं आहे की मी पैसे चोरलेले नाहीत. मी पैसे चोरलेले नाहीत. आता हे जे नाहीत आहे मित्रांनो, हॅव हॅज नंतर जर नॉट वापरलं तर नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हॅज नॉट वापरलं तर नाही किंवा नाहीत असा त्याचा अर्थ होतो. हॅव नॉट वापरलं नाही किंवा नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हॅज नॉटचा अर्थ नाही किंवा नाहीत आणि हॅव नॉटचा अर्थ नाही किंवा नाहीत असा होतो. चला, मग काय सांगितलेलं आहे की आता मीसाठी काय घेणार तुम्ही, आय घेणार. आणि आय घेतल्याबरोबर काय घ्यायचे, हॅव घ्यायचे. या क्रमानं यायलो आपण. नाहीत म्हणायचं असेल तर हॅव नंतर काय वापरायचं, नॉट. मग हॅव नंतर इथं काय येईल मित्र हो,
नॉट येट. हे नाहीत उडालं, चोरलेले. आता पहा हे कसं लक्षात ठेवायचं. स्टीलचा अर्थ होतो मित्रांनो चोरणे. काय होतो? चोरणे. स्टोलचा अर्थ होतो चोरले. काय होतो? चोरले. आणि स्टोलन म्हणजे चोरलेले. चोरलेले. स्टोलन म्हणजे काय? चोरलेले. मग इथं चोरलेले आले ना, तर मग इथं स्टोलन घ्यावं लागेल आपल्याला. STOLEN स्टोलन. ही क्रियापदाची रूपं पाठ करा. क्रियापदात जाऊ द्या. हे वाक्य एकदा कळालं ना तुम्हाला. समजा तुमच्यावर कोणी आळ घातला, तू पैसे चोरलेत का रे? आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचे मी पैसे चोरलेले नाहीत. आय हॅव नॉट स्टोलन द मनी. विशिष्ट असे असतील ना पैसे, तर मग द मनी म्हणायचं. तर मग स्टोलनच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं मित्रांनो. आता पैशासाठी काय येतं? पैसे ते विशिष्ट पैसे असतात ना, जे गेलेले असतात ते विशिष्ट असतात. म्हणजे त्या ठराविक पैशाबद्दल आपण बोलतो. मग ठराविक वस्तू जर असेल, फिक्स्ड वस्तू जर असेल, तर त्या नामापूर्वी द वापरायचं. मग इथं आलं मित्रांनो द मनी. म्हणजे मी पैसे चोरलेले नाहीत. आय हॅव नॉट स्टोलन द मनी. या पद्धतीने याचं ट्रान्सलेशन तुम्हाला करता येतं. चला आता याच्यानंतर तुम्हाला सांगतो की दुसरं एखादं वाक्य जे आता आयचं तर झालं. समजा तुम्ही म्हणाल की सर आयसाठी आम्ही वापरलं, पण तो असेल, ती असेल, त्याच्यासाठी एखादं वाक्य सांगा. तर ते बी एखादं वाक्य होऊन जाऊ द्या. हां, दुसरं वाक्य समजा. तो पहा मित्रांनो, तो किंवा आता त्याने. तो किंवा त्याने या दोघांसाठी बी तुम्हाला ही वापरायचं आहे. ती किंवा तिने या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला काय वापरायचं आहे? हीच वापरायचं आहे. हां, पहा आता समजा त्याने निबंध लिहिलेला नाही. त्याने आलं तरी ही वापरायचं आणि तो आलं तरी ही वापरायचं. उदाहरणार्थ तो परीक्षा पास झालेला नाही असं वाक्य जर तुम्हाला करायचं असेल, तो साठी हीच वापरायचं. आता त्याने निबंध लिहिलेला नाही. ओके. आता बा त्यानेसाठी तुम्हाला सांगितलं ही, नाहीसाठी तुम्हाला सांगितलं की हिच्या नंतर येतं हॅज. हॅज नंतर घ्यायचं नॉट. लिहिलेला. आता पहा राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले, आणि रिटन म्हणजे लिहिलेले. रिटन म्हणजे लिहिलेले. आता हॅज नॉटचा अर्थ तर आपण नाही असा घेतला. लिहिलेले म्हटल्यानंतर राईटचं तिसरं रूप करा ना, रिटन होतं, लिहायचं. काय नाही लिहिलं? निबंध. आता निबंधाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? एसे म्हणायचं. आता एसे यामध्ये सुरुवातीला ई हे स्वर आहे. स्वर असल्यामुळे त्याच्यापूर्वी आपल्याला अच्या ऐवजी ॲन वापरावं लागेल. ॲन एसे. आता एसेचा उच्चार करा. एडका ए पासून होतो. ए काय आहे? स्वर. स्वर आल्यामुळे आपण येथे या ठिकाणी ॲन घेतलेला आहे. म्हणजे ही हॅज नॉट रिटन ॲन एसे असं याचं मित्रांनो ट्रान्सलेशन होईल. आता एकदा पाठ करून टाका हे, त्या पद्धतीने बसवा. चालतं. आता तुम्हाला मी सांगतो मित्र हो या ठिकाणी याचं प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं. नकारार्थी तर कळालं, प्रश्नार्थी कसं बनवायचं, प्रश्नार्थी वाक्याचं सूत्र कसं असतं आणि त्याला त्यामध्ये कसं बसवायचं, याचे 2 एक्झाम्पल मी सांगतो. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं याचं सूत्र आहे मित्रांनो. हॅज किंवा हॅवपैकी एक घ्यायचं, सब्जेक्ट घ्यायचा, क्रियापदाचं तिसरं रूप, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. वापरायचं नेमकं कुठं पहा. तू किंवा तुम्ही एखादी गोष्ट केलेली आहे का? तू ताजमहल पाहिलेला आहेस का? तू पेपर वाचलेला आहेस का? तू घर विकत घेतलेला आहेस का? तू TV बंद केलेला आहेस का? तू खिडकी फोडलेली आहेस का? हे वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बसवायचे असतील ना, तिथं हे वापरायचं मित्रांनो. कसं तर पहा. समजा एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला की काय, की तू ताजमहल पाहिलेला आहेस का? आहेस का? तू ताजमहल पाहिलेला आहेस का? पहा मित्रांनो. आता रचना आपल्याला हॅज किंवा हॅव अशी करायची आहे.
टूला आपण काय म्हणतो, यू म्हणतो. यू म्हटल्यानंतर मग मित्रांनो या ठिकाणी हॅव येतं. हॅवच्या नंतर घ्या यू, हॅव अ यू. आता आणखीन एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तुम्हाला असं जमत नसेल, तू ताजमहल पाहिलेला आहेस का, ते काम करा, हे का कट करून टाका, इथं फुल स्टॉप द्या. वाक्य कसं होतं पहा, तू ताजमहल पाहिलेला आहेस. मग तू साठी काय करा, यू वापरा. यूच्या नंतर येतं हॅव, यू हॅव. पाहिलेल्यासाठी सीन वापरण्याऐवजी व्हिजिटेड हे क्रियापद वापरा. व्हिजिट देणे म्हणजे पाहणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. यू हॅव व्हिजिटेड ताजमहल. ही जगातली एकमेव गोष्ट आहे मित्रांनो, आणि एकमेव गोष्टीसाठी आपण द वापरतो, म्हणून या ठिकाणी लिहायचं द ताजमहल. पूर्णविराम दिला. आता याचं प्रश्नार्थी करायला सोपं जाईल तुम्हाला. कसं करायचं पहा प्रश्नार्थीमध्ये, या यूच्या जागी मित्रांनो हॅव घ्यायचं आणि या हॅवच्या जागी घ्यायचं यू. बाकी जशाला तसं लिहायचे हे सगळे शब्द. हॅव अ यू, व्हिजिटेड, द ताज महल. क्वेश्चन पहा, हॅव अ यू व्हिजिटेड द ताजमहल. या पद्धतीने तुम्ही त्याला मित्रांनो ट्रान्सलेशन करू शकता किंवा याला बसवू शकता. हॅव यू व्हिजिटेड द ताजमहल म्हणजे तू ताजमहल पाहिलेला आहेस का. मग बदलत राहा क्रियापद, बदलत राहा शब्द. तू चहा घेतलेला आहेस का, तू पेपर वाचलेला आहेस का, तू गावाला गेलेला आहेस का. या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग अशा पद्धतीने करू शकता. चालतं. तर मित्र हो, याच्यामध्येच एक आणखीन एक रचना अशी आहे की तू एखाद्या गावाला गेलेला आहेस का, जे आता मी तुम्हाला म्हटलं, किंवा तू अमेरिकेला गेलेला आहेस का. तर यासाठी एक स्पेशल एक रचना वापरली जाते. ते तुम्हाला मी वाक्य सांगतो, त्या वाक्याचं ट्रान्सलेशन करून दाखवतो. पहा, आता वाक्य जर समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल किंवा वाक्य जर असेल मित्रांनो की तू अमेरिकेला गेलेला आहेस का. याचा अर्थ हॅव यू गॉन टू अमेरिका असं त्याचं ट्रान्सलेशन नाही करायचं. एकच आता डायरेक्ट वाक्यच पाठ करून टाका तसं. हॅव यू एव्हर बीन टू अमेरिका. आता आणखीन एक परफेक्ट वाक्य काढून दिलं तुम्हाला. आता तू अमेरिकेला कधी गेलेला आहेस का, असं काय काय लोक म्हणतात. अमेरिकेला कधी गेलेला आहेस का. तू अमेरिकेला कधी गेलेला आहेस का, याचं ट्रान्सलेशन होतं मित्रांनो हॅव यू एव्हर बीन टू अमेरिका. मग एक काम करत राहा. आता तुम्हाला म्हणायचं की तू फ्रान्सला कधी गेलेला आहेस का, मग इथं अमेरिकेच्या जागी फ्रान्स करा. हॅव यू एव्हर बीन टू फ्रान्स, इथं लिहा फ्रान्स. बस एकच ट्रिक वापरत राहा. तू फलाण्या ठिकाणी गेलेला आहेस का, कुठलंही गाव असू द्या. तू पुण्याला गेलेला आहेस का, मग इथं काय करा, ज्या गावाला गेलेला आहेस का ते गाव विचारायचं असेल तर ते इथं लिहा आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन इथं करून लिहा. पहा, तू टिंबटिंब कधी गेलेला आहेस का. तू पुण्याला कधी गेलेला आहेस का. आता पहा, तू पुण्याला कधी गेलेला आहेस का, त्याचं ट्रान्सलेशन पहा. हॅव यू एव्हर बीन टू पुणे. मग तुम्हाला जर असं म्हणायचं आहे मित्रांनो की होय मी पुण्याला गेलेला आहे, तर म्हणायचं आय हॅव बीन टू पुणे. आता पहा कसं होईल या ठिकाणी त्याचं ट्रान्सलेशन किंवा त्याचं उत्तर कसं देता येईल. पहा, तुम्हाला असं म्हणायचं की मी पुण्याला गेलेलो आहे. मी पुण्याला गेलेलो आहे. आता याचं सरळ ट्रान्सलेशन कसं करायचं पहा मित्रांनो. आय हॅव बीन वापरायचा टू पुणे. आय हॅव बीन टू पुणे म्हणजे मी पुण्याला गेलेलो आहे. हे बीन वापरायचं फक्त, गॉन वापरायचं नाही. आय हॅव बीन टू पुणे. मग आता बदलत राहा. मी फ्रान्सला गेलेलो आहे किंवा मी जर्मनीला गेलेलो आहे. आय हॅव बीन टू, तेच स्ट्रक्चर. आय हॅव बीन टू जर्मनी, GERMANY. बस ह्या अंडरलाईन केलेल्या जागा बदलत राहा आणि त्या ठिकाणी ते शब्द टाकत राहा. मी अमेरिकेला गेलेलो आहे. आय हॅव बीन टू अमेरिका. मी इंग्लंडला गेलेलो आहे. आय हॅव बीन टू इंग्लंड. या पद्धतीची रचना तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्या वाक्याला व्यवस्थित बोलू शकता. ओके स्टुडंट्स, तर या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये पार्ट 4B बनवणार आहे.
म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि काळांचे सर्व उपयोग आणि सर्व काळ आपल्याला शिकायचे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. काय पाहिजे, कोणती डिमांड आहे ते सांगत राहा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. ओके स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.